आणि आता एक सविस्तर बातमी पावसासंदर्भातली आहे। मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील काही तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच संध्याकाळी हाय टाईडचाही इशारा देण्यात आलाय। समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। याबाबत आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। बुधवारी पडलेल्या पावसानंतर आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी येलो अलर्ट हा मुंबईला देण्यात आलेला आहे। हाय टाईड आणि लो टाईडची सुद्धा वेळ आहे। दुपारच्या सत्रामध्ये लो टाईड आहे, मात्र संध्याकाळी पुन्हा हाय टाईड आहे। या दरम्यान समुद्र किनाऱ्यांवरती तसेच मरीन लाईनवरती जाऊ नये अशा प्रकारचा इशारा मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेला आहे। अनेक भागामध्ये मच्छीमारांना सुद्धा समुद्रात जाऊ नये असा IMD कडून सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट सुद्धा आहे। मुंबईसह उपनगरामध्ये तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा पडण्याची शक्यता आहे। सकाळचं वातावरण जर आपण पाहिलं तर ढगाळ वातावरण सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। पहाटे काही पावसाच्या सरी बरसल्या, यानंतर पावसाने विश्रांती घेतलेली आहे। मात्र दिवसभर अनेक ठिकाणी मुसळधार आणि तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मात्र समुद्र चौपाट्यांवरती यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे। कोणत्याही नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन हे मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या विभागाकडून करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन गरुडसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई।